नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, कालच्या दिवशी आपण पाहिलं असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत ANI या वृत्तसंस्थेच्या संपादिका स्मिता प्रकाश यांनी घेतली आणि सर्व चॅनेल्सवर ती दाखवण्यात आली। एक प्रकारे निवडणूक प्रचाराचाच हा कार्यक्रम होता। आणि बघा आपण की गोदी मीडिया 95% आज देशामध्ये गोदी मीडिया आहे। त्यामध्ये राहुल गांधी असतील किंवा ममता बॅनर्जी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, अशा अनेकांना फारशी जागा मिळत नाही। पंतप्रधान मोदी असतील, नड्डाजी असतील, अमित शहा असतील, यांच्या भाषणांना, यांच्या कार्यक्रमांना, यांच्या इव्हेंट्सना सर्वाधिक प्रसिद्धी मिळते। त्यामुळे मोदींची मुलाखत सर्वत्र रिलीज करण्यात आली, दाखवण्यात आली, यात काही आश्चर्य नाही। ज्या स्मिता प्रकाश अशा प्रकारच्या मुलाखती दरवेळी गेल्या काही वर्षात घेतात, या पत्रकार ज्या आहेत त्या पूर्णतः सरकारच्या म्हणजे भाजप सरकारच्या समर्थक आहेत। आत्तापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना पाहिले, त्यांनी कधीही मोदी सरकारवर असेल किंवा भाजप सरकारवर टीका करण्याची भूमिका घेतली नाही। सतत कौतुक करत आले, त्यात सतत सॉफ्ट भूमिका घेत आलेले आहेत आणि म्हणूनच मोदीजींनी मुलाखतीसाठी त्यांची निवड केली। काही दिवसानंतर मी तुम्हाला सांगतो की अमित शहा असतील किंवा मोदीजी असतील, यांच्या मुलाखती या अंबानींनी जो चॅनल विकत घेतलेला आहे, न्यूज 18, हे ज्याला पूर्वी CNN IBN आपण म्हणायचो, जो चॅनल त्यांनी विकत घेतला आणि आता तो अंबानींचा चॅनल आहे, त्या चॅनलच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर मोदीजींची अमित शहांची मुलाखत आवर्जून आणि लवकर दाखवण्यात येईल। मी तुम्हाला सांगतो, कारण हे चॅनल जे आहेत, जे आघाडीचे चॅनल्स आहेत, त्यांच्यावरती मोदीजींचे उपकार आहेत। त्या चॅनल्सवर जाहिराती देऊन आणि तिथे मोदी, शहा, नड्डा यांना सातत्याने दाखवलं जातं। आपल्याला आठवत असेल की अक्षय कुमारनी मोदीजींची कशा प्रकारे अतिशय चमचेगिरी करणारी मुलाखत घेतलेली होती। आणि मुलाखत घेणं ही एक कला आहे। मुलाखतीमध्ये ज्याप्रमाणे सॉफ्ट काही प्रश्न असतात, पण त्याचप्रमाणे हार्ड हिटिंग अशा प्रकारची मुलाखत किंवा आक्रमक मुलाखत, अडचणीत आणणारे प्रश्न विचारणं असेल, काही जुन्या गोष्टींची आठवण देऊन तुम्ही आज असं करताय पण तेव्हा तुम्ही असं केलं होतं, अशा प्रकारच्या गोष्टी सांगून घेरण्याचाही प्रयत्न केला जातो। आणि अशा प्रकारे घेरण्याचा प्रयत्न अमेरिकेमध्ये, ब्रिटनमध्ये, अशा अनेक प्रगत देशांमध्ये पत्रकार आजी माजी पंतप्रधान बड्या नेत्यांच्या मुलाखती घेत असतात आणि नेत्यांना त्याच्यामध्ये काही वावगं वाटत नाही। पण मी तुम्हाला सांगतो की मोदीजींना मुलाखती द्यायला, म्हणजे एकतर्फी मुलाखती द्यायला आवडतं। अडचणीत आणणारे प्रश्नच विचारू नका, अशा प्रकारची त्यांची भूमिका असते। मन की बात ऐकवायची, जन की बात ऐकण्याचा त्यांचा स्वभाव नाही आहे, त्यांची वृत्ती नाही आहे। आणि आपण बघितलं असेल की यापूर्वी ज्या मुलाखती मोदीजींनी दिल्या, त्यामध्ये 2 मुलाखती गाजल्या। कशासाठी गाजल्या? की त्यांनी मोदींना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले। तुम्हाला आठवत असेल की अनेक वर्षांपूर्वी राजदीप सरदेसाई यांनी मोदीजींची मुलाखत घेतली होती आणि मुलाखत घेण्यापूर्वी राजदीप हे ज्या प्रकारे त्यांच्या चॅनलवरती गुजरात दंगलीचं चित्रण करत होते, कव्हरेज करत होते, तिथले अन्याय अत्याचार हे दाखवत होते, कुठलाही मॉबची टीका सहन करणं, धमक्या सहन करून सुद्धा ते आपलं पत्रकाराचं कर्तव्य बजावत होते, दंगल पीडितांचे दुःख मांडत होते। त्या राजदीप सरदेसाईंना मुलाखत देण्यासाठी मोदीजींनी तयारी दर्शवली। पण ते ज्या वाहनातून जात होते, त्यांनी सांगितलं राजदीपना की मी ज्या वाहनातून जातो आहे तिथेच तुम्ही मुलाखत घ्या माझी। तर राजदीप सरदेसाई म्हणाले की इथे मला बसायला जागा नाही। तेव्हा त्यांना त्या वाहनाच्या म्हणजे ड्रायव्हर्सच्या सीटच्या शेजारी मोदी बसले होते आणि त्याच्या इथे अक्षरशः असं डॅशबोर्डवरती हे राजदीप सरदेसाई बसले होते। जाणून बुजून
त्यांना अशा प्रकारची ट्रीटमेंट देणं, त्यांचा अवमान करणं आणि मग तिथेच कॅमेरामन होता, त्यालाही बसायला धड जागा नव्हती, परंतु तशा अवस्थेत त्यांची मुलाखत राजदीप सरदेसाई असे आहेत की आपलं कर्तव्य बजावण्यासाठी ते अशा प्रकारच्या गोष्टी सहन करतात, अपमान सहन करतात, अपमान गिळतात. अपमान म्हणजे आपलं कर्तव्य बजावण्यासाठी, त्याला लाचारी म्हणत नाही, पण कर्तव्य काय आपलं की वेगवेगळ्या बाजू लोकांपुढे मांडणं, लोकांना लोकांना असं दाखवणं, सत्य दाखवणं. त्यासाठी त्यांनी तो अपमानही गिळला, पण अडचणीचे प्रश्न विचारणं ते थांबवलं नाही. पण गुजरात दंगलीबद्दलचे त्यांचे प्रश्न ऐकून मोदीजींना राग आला आणि त्यांनी मुलाखत अचानकपणे मध्येच थांबवली आणि एक प्रकारे त्या चॅनेलचा, पत्रकारांचा, राजदीप सरदेसाईंचा अपमान केला. दुसरं उदाहरण आहे ते करण थापा यांचं, जे प्रख्यात पत्रकार आहेत अत्यंत आणि डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून त्यांचा कार्यक्रम अतिशय गाजलेला होता आणि ते इतके अडचणीचे प्रश्न विचारायचे, सत्ताधाऱ्यांनाही घेरायचे, विरोधकांना सुद्धा ते सोडायचे नाही, परंतु त्यांना सर्व चॅनल्समधनं बाजूला काढण्यात आलं. ज्याप्रमाणे मला अनेक जण विचारतात की आपण सगळे टी व्हीवरती दिसत होतो, म्हणजे आमच्यासारखे लोक अत्यंत आक्रमकपणे काँग्रेसला जाब विचारत होतो, त्याप्रमाणे भाजपलाही जाब विचारायचो, पण भाजपचं म्हणजे मोदींचं सरकार आल्या दिवसापासून अनेक चॅनल्समधनं हळूहळू माझ्यासारख्या जाब विचारणाऱ्या किंवा अत्यंत निपक्षपाती पद्धतीने जे आपलं कर्तव्य बजावतात अशा पत्रकारांना कार्यक्रमामध्ये बोलवणं हळूहळू थांबवण्यात आलं. जे संपादक होते, जे मोदी मीडियामधले नव्हते आणि मोदींना किंवा मोदी सरकारला प्रश्न विचारत होते, त्या संपादकांना, अनेक पत्रकारांना तेथून हलवण्यात आलं किंवा बाजूला करण्यात आलं. आणि आज काय अवस्था आहे बघतोय आपण. करण थापर यांनी अनेक वर्षांपूर्वी मोदीजींची मुलाखत घेतली होती आणि मुलाखत घेण्यापूर्वी ते अहमदाबादला गेले होते. त्यासाठी अरुण जेटली जे तेव्हा हयात होते, त्यांनी ही मुलाखत मोदीजींची त्यांची अरेंज केलेली होती आणि त्यावेळी करण थापर यांनी त्यांना काही प्रश्न विचारले आणि ते असं म्हणाले, करण थापर की 2002 मधल्या गुजरात दंगलीच्या वेळी मोदी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी गुजरात दंगली ज्या प्रकारे होऊ दिल्या गेल्या त्याबद्दल संपूर्ण जगातला मीडिया किंवा भारतातला मीडिया मोदीजींना प्रश्न विचारत होता. एवढंच नव्हे तर अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा राजधर्माचं पालन करावं असं मोदींना बजावलं. त्यावेळी त्यानंतर 2007 मध्ये जी मुलाखत घेतली तेव्हाही मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी करण थापर त्यांना म्हणाले की सप्टेंबर 2003 मध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की तुम्ही मॉडर्न डे नीरो आहात. म्हणजे एकीकडे महिलांवरती किंवा मुलांवरती दंगलीच्या वेळी अत्याचार होत असताना बिल्किस बानोचं आपल्याला उदाहरण माहिती, तुम्ही दुसरीकडे पाहत होता. किंवा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 4600 पैकी ज्या केसेस आहेत त्यापैकी 40% केसेस म्हणजे 2100 केसेस या सुप्रीम कोर्टाने रिओपन केल्या, कारण मोदींच्या गुजरातमध्ये न्याय मिळत नव्हता. म्हणजे तिथे लोक प्रेशर खाली आले होते, त्यामुळे तिथे न्याय मिळत नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाला ही भूमिका घ्यावी लागली. त्यानंतर हे करण थापर यांनी विचारलं. मग करण थापर म्हणाले की ज्या गुजरात हत्याकांड झाली, शेकडो लोकांचे बळी गेले, मारण्यात आले, अल्पसंख्य समुदायाला टार्गेट करण्यात आलं, त्याच्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो का? मुसलमानांच्या संरक्षणासाठी आपण आणखीन काही करायला हवं होतं, आपण कमी पडलो, असं तुम्ही का म्हणत नाही? तुम्ही असं म्हणा, असं म्हणायला काय हरकत आहे? मग मोदीजी म्हणाले की मी अशाचे उद्गार काढले होते, पण करण थापर म्हणाले की पुन्हा म्हणायला काय हरकत आहे असं, की त्यामुळे वातावरण सुधारेल. पण हे सगळे प्रश्न ऐकून मोदीजींना राग आला आणि मी ती मुलाखत मुद्दाम पुन्हा पाहिली. त्यावेळी त्या क्षणी मोदीजींनी पाणी मागवलं
ते थंड त्यांचे डोळे होते ना, कुठलेही भाव दिसत नव्हते, पण आतून धुमसत होते म्हणून त्यांनी पाणी मागवलं आणि मुलाखत करण ठापर यांची अचानकपणे थांबवली. ते म्हणाले की करण, अपनी दोस्ती बनी रहे, आपके आइडियाज है, आप बोलते रहिए, पण मला ही मुलाखत काही चालू ठेवता येणार नाही. असं करून ती मुलाखत अर्धवट सोडली त्यांनी. गंमत अशी की ही मुलाखत मोदीजींनी अर्धवट सोडली हीच हेडलाईन झाली आणि अनेक चॅनल्समध्ये ती दाखवण्यात आली ती गोष्ट. करण थापा म्हणाले की हे तुमच्या विरोधात जाईल, पण मोदीजींनी ऐकलं नाही, विरोधात गेलं त्यांच्या. आणि त्यावेळी हे 2007ची गोष्ट होती. मी 2007चे जे काही पहिली मी गोष्ट सांगितली की मोदीजींना प्रश्न विचारला आणि नंतर राग आला यांना, मोदीजींना. आणि पुढे तुम्हाला सांगतो की 2017 साली मोदीजी मुख्यमंत्री पदावरून तोपर्यंत पंतप्रधान झाले होते 2014मध्ये. त्यानंतर करण थापर, अरुण जेटली असतील, राम माधव असतील, अशा अनेकांच्या मुलाखती, रविशंकर प्रसाद असतील, सातत्याने मुलाखती घेत होते वेगवेगळ्या भाजपच्या नेत्यांच्या नाही, काँग्रेस नेत्यांच्या, आणि ते सुरू होत्या. पण 2016च्या शेवटी किंवा 17च्या सुरुवातीला असं व्हायला लागलं की अनेक जण आम्ही मुलाखत देऊ शकत नाही असं म्हणाले. मग त्यामध्ये संबित पात्रा असतील, रविशंकर प्रसाद असेल, एक राम माधव असतील. त्यांनी सांगितलं की सूचकपणे या लोकांनी की आम्हाला असा संकेत मिळालेले आहेत की आम्ही तुम्हाला मुलाखत देऊ शकत नाही. आणि हळूहळू मुलाखतीच यांना मिळत नाहीत असं म्हटल्यावरती करण थापर यांचा कार्यक्रम थांबला. कार्यक्रम रद्द करण्यात आला. व्यंकय्या नायडू असतील, निर्मला सीतारामन असतील. निर्मला सीतारामन यांनी एकदा तो होकार दिला आणि मग त्यांनी सांगितलं की तुमच्या शोमध्ये जायला आम्हाला परवानगी नाही असंही ते म्हणाले. पियुष गोयल असतील, या सगळ्यांना वरून आदेश देण्यात आले की अशा मुलाखती म्हणजे तुम्ही जाऊ नका. मग तरी देखील करण थापर यांनी हाय खाल्ली नाही. ते करण थापर हे अमित शहांना जाऊन भेटले आणि अमित शहांना विचारलं की बाबा मी काय माझी चूक झाली की भाजपचे नेते माझ्या कार्यक्रमात येत नाहीत, मी काय असं केले. तेव्हा अमित शहा म्हणाले की तसं काहीच झालेलं नाही आहे आणि बहिष्कार वगैरे घालणं आम्हाला आवडत नाही आणि काही प्रॉब्लेम असं मला काही वाटत नाही आणि तुम्ही 24 तासात काय ते सांगतो असं अमित शहा म्हणाले. पण अमित शहांनी फोन करतो असं सांगून फोन केला नाही आणि कुठले अनेक पत्र पाठवले मग करण थापर यांनी त्यांना की अमित शहांना की तुम्ही कळवा काय झालं, तुम्ही म्हणाला होतात की काय झालं ते कळवतो आणि असं काहीच नाही म्हणून कुठल्याही पत्रानं उत्तरं दिली नाहीत. आणि मग हे सगळं थांब. संबित पात्रांना सुद्धा त्यांनी विचारलं, जे भाजपचे प्रवक्ते आहेत, की तुमच्या शोमध्ये जाऊ नका असं सांगण्यात आलं की खरं का. संबित पात्रा म्हणाले हो खरं आहे, तुमच्या कार्यक्रमात आम्हाला येता येणार नाही असं वरून आदेश आहे. म्हणजे मोदींनी आदेश दिला होता. आणि मग प्रशांत किशोर जे निवडणूक व्यूहरचनाकार ज्यांनी मोदींसाठी सुद्धा काम केलं होतं, काम करत होते, त्यांनी सांगितलं की मोदीजी म्हणाले की मी या करण थापर यांचा एक प्रकारे सूड घेणार आहे आणि हा सूड त्यांनी अशा प्रकारे घेतला. करण थापर यांना एक प्रकारे टेलिव्हिजन माध्यमातून जवळपास त्यांनी हद्दपारच केलं मोदींनी. तरीसुद्धा आजही करण थापर आता सोशल मीडियावरती किंवा इंडिपेंडंट जो मीडिया आहे त्याच्यावरती दिसतात आणि अडचणीचे प्रश्न विचारतात. पण टी व्ही माध्यमातून मोदीजींनी त्यांना हद्दपार केलं आणि हा जो द्वेषबुद्धी आहे, ही सूड बुद्धी आहे, बदला घेण्याची वृत्ती जी आहे ती मोदींमध्ये आहे आणि हीच बदला घेण्याची भाषा मोदींच्याच पद्धतीने धर्तीवरती देवेंद्र फडणवीस करत असतात हे आपण लक्षात घ्या. आता याच्याकडून मी तुम्हाला हे 2 गोष्टी सांगितल्या की मुलाखती कशा घ्याव्यात हे राजदीप सरदेसाई, करण थापर असे अनेक मंडळी आपल्याला दाखवतात. आणि उलट स्मिता प्रकाश यांनी चमचेगिरी करणारी मुलाखत नेहमीप्रमाणे घेतलेली आहे. त्यांनी कुठलेही अडचणीचे प्रश्न मोदीजींना विचारले नाही. अग्निविरोजन असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल किंवा प्रश्नाला प्रतिप्रश्न विचारले नाहीत, काही गोष्टी खणून काढल्या नाहीत.
मोदीजींना आवडेल अशा पद्धतीने सगळे प्रश्न विचारले। याचा अर्थ कदाचित असा असेल की मोदीजींना कोणते प्रश्न विचारणार हे स्मिता प्रकाश यांनी आधी सांगितलं असेल आणि त्याप्रमाणे ही मुलाखत आहे। हा ANI ही जी एजन्सी आहे, या स्मिता प्रकाश आहेत, या ANI एजन्सीनी पूर्वीसुद्धा गेल्या काही वर्षात सरकारी प्रचार यंत्रणेप्रमाणेच काम केले आणि कधी कधी काही फेक गोष्टीसुद्धा त्या माध्यमातून प्रसारित झालेल्या आहेत असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे। आता हा स्मिता प्रकाश हा विषय मी बाजूला ठेवतो आणि मोदीजींनी त्या मुलाखतीमध्ये काय सांगितले ते सांगतो। मोदीजींनी तर पहिलं तुम्हाला माहिती असेल की निवडणूक रोखे बंद केल्याबद्दल त्यांनी सांगितले की निवडणूक रोखे देशाला पुन्हा निवडणुकीतील काळ्या पैशाकडे सगळ्यांना ढकलण्यात आले आहे, की निवडणूक रोखे ही योजना रद्द झालेली आहे। आता निवडणूक रोखे ही योजना मोदीजी त्याचं समर्थन करत आहेत आजही। रोखे पद्धतीच्या निर्णयात कोणतीही त्रुटी नाही असा दावा आपला नव्हता असं आता ते म्हणतात। आणि जेव्हा असाच दावा मोदी करत होते की काहीही त्रुटी नाही, काळा पैसा नष्ट होईल असं मोदीजी जेव्हा ही योजना आणण्यात आली तेव्हा म्हणत होते। आज आपल्याला हे आठवत नाही, पण मोदीजी खोटं बोलत आहेत आणि खोटं बोलणं ही त्यांचा सवय आहे। त्यावेळी ते बोगस दावा असं करत होते की याच्यामुळे काळा पैसा संपेल, काळा पैसा अजिबात संपणार नाही। पण त्यांनी म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रोख्यांचे तपशील उघड झाल्यापासून भाजप हा या रोख्यांचा सर्वात मोठा लाभार्थी आहे अशी टीका होते। मोदी काय म्हणतात, तपास यंत्रणेची कारवाई केल्यानंतर ज्या 16 कंपन्यांनी देणग्या दिल्या त्या रकमेतील केवळ 37% भाजपला मिळालेल्या आहेत आणि ते असं म्हणाले की या कारवाया अनेक कंपन्यांवरती झाल्या, केवळ 5% कारवाया या विरोधी पक्षांवरती या राजकीय पक्षांवर झाल्या आणि 5% कारवायांमधल्या 95% कारवाया या फक्त विरोधी पक्षांवर झालेल्या आहेत। तेव्हा असा बोगस दावा तुम्ही का करताय की या कारवाया निपक्षपाती पद्धतीने अजिबात झालेल्या नाही आहेत लक्षात घ्या। दुसरी गोष्ट अशी आहे की 37% भाजपला मिळालेले, एकाच पक्षाला जरी 37% मिळाले असतील तर सगळ्यात जास्त पैसा भाजपला मिळालेला आहे। मग भाजपला हा पैसा मिळाला एवढंच त्याच्याबद्दल सत्य नाही आहे। ते म्हणतात की ही योजना निवडणूक रोख्यांची रद्द झाली याचा सगळ्यांना पश्चाताप होईल। म्हणजे मोदीजींना पश्चाताप झाला नाही, अरे निवडणूक रोखे आणल्यामुळे काय झालेलं आहे, रोखे आणताना एक तर स्टेट बँक कंपन्यांची नावं म्हणजे निवडणूक रोखे ज्यांनी घेतलेत आणि कुठल्या पक्षाला दिले याची माहिती उघड करायला तयार नव्हती। वारंवार सांगितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने बजावल्यानंतर ती त्यांनी माहिती उघड केली आणि मोदीजी म्हणतात की पारदर्शक व्यवहारांसाठी ही योजना आणली होती। मग कुठल्या कंपनीने कोणाला देणगी दिली ही फक्त माहिती स्टेट बँकेला आणि पर्यायाने सरकारला मिळत होती, विरोधी पक्षांना ही माहिती मिळत नव्हती आणि याच्यावर आणि मग ती माहिती जेव्हा उघड करणं भाग पाडलं ही माहिती दडवण्याचा प्रयत्न झाला आणि तो मोदी सरकारने केला। बोगस दावा करतात की पारदर्शकतेसाठी ही योजना आणली होती। कसली पारदर्शकता, तुम्हाला सुप्रीम कोर्टाने कान पिळले, तुमचा गळा पकडला तेव्हा तुम्ही ही माहिती द्यायला तयार झाला। बोगस दावे करतात तुम्ही मोदीजी, हे पहिलं लक्षात घ्या। दुसरी गोष्ट की ज्या कंपन्यांवरती कारवाया झाल्या, एक तर रेड्डी नावाचा जो उद्योगपती होता त्याला तर आत घेण्यात आलं आणि मग जेव्हा त्यांनी देणगी दिली भाजपला, एकदा देणगी दिली पुन्हा देणगी दिली, त्यानंतर सुटका झाल्यावरती तो आज भाजपचा किंवा भाजपच्या मित्रपक्षांचा प्रचार करतोय आणि त्याला हजारो शेकडो कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली। उत्तराखंडमध्ये जो पूल पडला बघा, तुम्हाला आठवत आहे की एकदम तिथे मोठी अडचण झाली होती आणि मग ते सगळं त्यामध्ये कामगार अडकलेले होते। त्या प्रकरणात जी ट्रॅजेडी झाली आणि ती ज्या कंपनीमुळे ती ट्रॅजेडी झाली त्या कंपनीनेच भाजपला देणगी दिलेली आहे। किंवा महाराष्ट्रात मुंबईत असेल पुण्यात असेल ज्या कंपन्यांनी मोठ्या देणग्या दिल्या भाजपला, रोखे प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदी केले, त्यांना शेकडो कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली। हा भ्रष्टाचार नाही? तुम्ही विरोधकांकडे बोट दाखवता, सत्तेमध्ये तुम्हाला याची उत्तरं द्यायला लागते।
आणि भाजप याची उत्तरं देत नाही आहेत. ज्यांनी देणग्या दिल्या त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या तेव्हा मोदीजींनी अशा गोष्टी सांगू नये. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की काय क्लेम केलेत आणि प्रत्यक्षात काय गोष्ट बघ. मोदीजी काय म्हणतात ते आपण बघू. ईडी अत्यंत चांगलं काम करते असं मोदीजी म्हणतात आणि ईडी अलिप्त. ईडी ही आमचा काही संबंध नाही ईडीशी. ईडी स्वतंत्र कारवाया करते. तर फक्त विरोधी पक्षांवरती कारवाया कशा होत आहेत. नंतर ते म्हणत आहेत की 97% केसेस 2014 पासून ईडीच्या कारवायांमध्ये राजकारण्यांवरच्या कारवायांमध्ये चौपटीने वाढ झाली. 95% त्याच्यातले विरोधी आहेत आणि 10 पैकी 9 विरोधी नेते असे आहेत की ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआय केसेस या बंद झाल्या जेव्हा त्यांनी भाजप जॉईन केली. मग ईडी तटस्थ आहे का? एकूण तटस्थ नाही. ईडीचा दबाव तंत्र म्हणून वापर केला. मोदींनी असा दावा केला की हल्ली की शब्दाची काही किंमत राहिली नाही. राजकारणी शब्द देतात आणि विसरतात. आता पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्याचं सांगितलं होतं, ते झालं नाही. त्यानंतर ते म्हणाले होते की प्रत्येकाला घर देऊ, पक्कं घर देऊ, हे आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होतं, तसं ते झालं नाही आहे. आणि मग ते म्हणाले होते की आम्ही नोकऱ्या देऊ 2 कोटी दरवर्षी. आत्तापर्यंत 10 वर्षात म्हणजे 20 कोटीच्या ऐवजी 1,70,00,000 नोकऱ्या दिल्या. म्हणजे शब्द कोण पाळत नाही तर मोदी पाळत नाही, हे आपण पहिलं लक्षात घेतलं. नंतर ते म्हणाले की माझा असा ध्येय आहे की विकासाची गती वाढली पाहिजे आणि विकासाची गती आम्ही पुढच्या टर्ममध्ये तर वाढूच. आता तर बघा की केंद्र सरकारचे जे प्रकल्प आहेत त्याच्यातली दिरंगाई बघा. ती गेल्या 15 महिन्यामध्ये लोएस्ट होती, अत्यंत संथ झाली होती की एकूण 1821 रजिस्टर्ड प्रकल्प जे आहेत केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आणि अप्रत्यक्षपणे त्यांच्याच अधिपत्याखाली असतील, त्यापैकी 780 प्रकल्प हे प्रलंबित आहेत. त्याची दिरंगाई वाढलेली आहे, त्याच्या अंमलबजावणीची गती सुरू आहे. नंतर मोदी म्हणाले की रोखे नसते, निवडणूक रोखे, तर हा पैसा कुठून येतो आहे, त्याचा सोर्स काय हे कळलं असतं का? आता बघा, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की याची माहिती तुम्ही लोकांपुढे द्या, असं सांगितल्यानंतर सरकारने ही माहिती दिली. पण निवडणूक रोख्यांपर्यंतची माहिती तोपर्यंत सरकारने दडवून ठेवलेली होती, स्टेट बँकेने दडवून ठेवलेली. नंतर 30 कंपन्यांनी 335 कोटी रुपये भाजपला दिले. जेव्हा त्यांच्यावरती या कंपन्यांवरती ईडीने आणि सीबीआयने रेड टाकली, हे रेड टाकल्या त्यांच्यावरती, दबाव आणला आणि मग त्या कंपन्यांनी देणग्या दिल्यानंतर त्या केसेस मागे झाल्या किंवा बंद पडल्या किंवा मंद करण्यात आल्या. आता अजून एक सांगतो की एलन मस्क जे आता भारतामध्ये एक प्रकल्प आणतायत, टेस्ला या कंपनीचे मालक, ते म्हणाले की मोदीजी की ते भारताचे सपोर्टर आहेत का, हे असा प्रश्न विचार अशा आशयाचा. त्या मोदीजी काय म्हणाले की ते माझे सपोर्टर नाही, ते भारताचे सपोर्टर आहेत आणि मला फक्त भारतामध्ये गुंतवणूक हवी आहे. आता परदेशी गुंतवणूक हवी आहे आणि परदेशी गुंतवणूक माझ्या काळामध्ये खूप येते असं त्यांचा दावा आहे. प्रत्यक्षात काय की परदेशी गुंतवणुकीची जो वेग आहे तो एप्रिल ते डिसेंबर 2023मध्ये 13% कमी झाला आहे. जी गती होती 13% परदेशी भांडवल गुंतवणुकीची गती कमी झालेली आहे, हे लक्षात घ्या. नंतर पंतप्रधान असे म्हणाले की इलेक्शन कमिशन म्हणजे आम्ही कसं इलेक्शन कमिशन निपक्षपातीपणे त्याचं काम करून घेतोय. आणि मग ते म्हणाले की त्या अपॉइंटमेंटमध्ये विरोधी पक्ष नेता सुद्धा असतो असं ते म्हणाले.
आणि पूर्वी काय होतं असं ते म्हणाले. पूर्वीसुद्धा इलेक्शन कमिशन म्हणजे वरती जी माणसं असायची किंवा निवडणूक आयुक्त असायचे ते केंद्र सरकार म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या तालावर चालणारे इलेक्शन कमिशन होतं असं त्यांना म्हणायचं. आता काँग्रेसच्या काळामध्ये काय होतं हे आता 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशनवरती धडपड होतं हे अजिबात मी नाकारत नाही. आता बघा मोदींनी काय केलं की पहिल्यांदा त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं म्हणजे त्यावेळी असं होतं की जे बिल होतं मूळ म्हणजे त्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चीफ जस्टिस त्याच्यामध्ये होते पण चीफ जस्टिसना त्या कमिटीमधनं बाजूला करण्यात आलं हे काही मोदीजींनी सांगितलं नाही. नंतर ते म्हणाले की विरोधी पक्षांचे जे जाहीरनामे आहेत त्याच्यामुळे भारत नष्ट होईल म्हणाले, भारताची अर्थव्यवस्था नष्ट होईल असं ते म्हणाले. आणि ते म्हणाले की हे आमचा जाहीरनामा कसा सर्वोत्कृष्ट आहे आणि विरोधी पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे खड्ड्यात जाईल देश असं ते म्हणाले मोदीजी. तर प्रत्यक्षात असं आहे की 80% जे तरुण आहेत आज म्हणजे जो तरुण कामगार आहेत तरुण कर्मचारी आहेत मोदी सरकारच्या काळामध्ये ते बहुसंख्य बेकार आहेत. मग तुम्ही जे म्हणताय की तरुण वर्ग आमच्या जाहीरनाम्याकडे किंवा आमच्या कामाकडे आशेने पाहतोय ते अजिबात खरं नाही. तरुण वर्ग मोदी सरकारवर सगळ्यात जास्त नाराज झालेला आहे. त्याच्यानंतर ते म्हणाले की लोकशाहीमध्ये द्वेषाला जागा नाही आणि हे राजकारणाचा भाग नाही, आम्ही द्वेष करत नाही वगैरे ते म्हणाले. आता प्रत्यक्षात बघा की 75% हेट स्पीच म्हणजे द्वेष धर्म जातीच्या अनुषंगाने जो द्वेषपूर्ण भाषणं असतात ती कुठे झाली आहेत तर ती भाजप शासित राज्यामध्ये त्यांच्या नेत्यांनी केलेली आहे. अगदी मोदी शहा यांनी सुद्धा द्वेषपूर्ण भाषणं केलेली आहेत. आता मोदीजी लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव त्यांच्यावरनं मटण वगैरे विषय का काढतायत ते हा धार्मिक विषय का काढतायत ते कारण विकासाच्या बाबत आपण चांगल्या जी दिलेली आश्वासनं होती ती पूर्ण केली नाहीत. त्यामुळे संपूर्ण देशात महिला वर्ग असो म्हणजे मणिपूरमधल्या अत्याचारांमुळे महिला कुस्तीगरांवरती अत्याचारांमुळे महिला अत्यंत अस्वस्थ आहे, युवक बेकारीमुळे अस्वस्थ आहे, गरीब आपल्याला सन्मानाने जगता येत नाही म्हणून निराश आहेत अस्वस्थ आहेत आणि तरुण बेकारीमुळे नाराज आहेत. हे सगळे स्तंभ आहेत, हे सगळे वर्ग आहेत ते मोदी सरकारवरती नाराज आहेत हे मोदीजी सांगत आहेत. नंतर ते म्हणाले बघा त्यांनी दावा काय केला की मी अनेक वर्ष मुख्यमंत्री होतो आणि केंद्र सरकारकडनं काय अपेक्षा केली पाहिजे हे मला माहिती आहे आणि विकासामध्ये कुठल्याही राज्याच्या खीळ बसता कामा नये असं माझं मत आहे पंतप्रधान म्हणून असं ते म्हणाले. आता लक्षात घ्या की 1,60,000 कोटी रुपयांचे ड्यूज आहेत पश्चिम बंगालचे वेगवेगळ्या खात्यांचे हे केंद्र सरकारने वेळेवर दिलेले नाही. ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा GSTचे पैसे आपल्याला वेळेवरती मिळत नव्हते हे लक्षात घ्या. आणि अजितदादा पवार जे आज मोदीजींचं भजन गात आहेत तेही हेच म्हणत होते की GSTचे पैसे ज्या महाविकास आघाडी सरकार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते अजितदादा पवार ते मोदीजींबद्दल तक्रार करत होते GSTचे पैसे वेळेवर येत नाहीत म्हणून. त्यामुळे मोदी जे दावे करत आहेत ते बोगस आहेत. नंतर ते असं म्हणाले मी तुम्हाला सांगितलं की भारतामधली येणारी इन्व्हेस्टमेंटबद्दल त्यांनी दावा केला पण बघा 2023-24 मधली जर आकडेवारी बघितली आपण तर GDPच्या तुलनेत जी परदेशी गुंतवणूक आपल्याकडे येते ती सुद्धा घटलेली आहे हे लक्षात घ्या. म्हणजे मोदी जे ते दावे करत आहेत ते दावे पूर्णपणे खोटे आहेत. मुलाखतीमध्ये मोदीजींना यासंबंधी आर्थिक विषमता असेल, नोकऱ्या असतील, महागाई असतील, बेरोजगारी आहे, कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती आहे, त्यानंतर भाजप शासित राज्यामधली परिस्थिती काय आहे, नंतर विरोधी पक्षांचं ती अकाउंट्स गोठवणं असेल
विरोधी पक्षांवरच्या कारवाई असेल, लोकशाही निर्देशांक असेल आपला, किंवा दरडोई उत्पन्न भारतातलं 182वा नंबर आपला गेलेला आहे दरडोई उत्पन्नाबाबत. 3 आपण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर येऊ वगैरे बाता मारण्यामध्ये अर्थ नाही. दरडोई उत्पन्नामध्ये आपली क्रमवारी घसरत चाललेली आहे. तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी पुढे आणून स्मिता प्रकाशांनी मोदीजींना अडचणीत आणण्याची आवश्यकता होती. अडचणीत म्हणजे त्यांना वास्तवाचं भान आणून देण्याची गरज होती. मोदीजी खोट्या गोष्टी सांगतात, फेक गोष्टी सांगतात, आणि त्यांचं भजन गाणारे देवेंद्र फडणवीस असो किंवा राज्यातले त्यांचे नेते असो, ते वास्तवाकडून लोकांना दुर्गतीकडेच घेऊन जात आहेत, धार्मिक किंवा भावनात्मक मुद्द्यांकडे घेऊन जात आहेत, विरोधी पक्षांना टार्गेट करतात. भ्रष्टाचारी असं विरोधी पक्षांना म्हणणारा भाजप हा मुळात स्वतःच भ्रष्टाचारी आहे, महाभ्रष्टाचारी आहे. त्यांनी मोठं स्कॅम केलेलं आहे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून, आणि ज्यांच्यावरती कारवाया करायच्या त्यांच्याकडनं मग पैसे उकळायचे, त्यांना प्रोजेक्ट्स द्यायचे. हे ब्लॅकमेलिंग आहे. हे ब्लॅकमेलिंग करणारा भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांच्या अनेक भ्रष्ट नेत्यांना कारवाईचं भय दाखवून आपल्याकडे खेचून घ्यायचं, त्यांना मोठमोठी पदं द्यायची. हाच महाभ्रष्टाचार आहे. हा महाभ्रष्टाचार करणारा भाजप हा अत्यंत लबाड पक्ष आहे. त्या लबाड पक्षाचे लबाड नेते, महालबाड नेते हे नरेंद्र मोदी आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे मोदीजींच्या बोगस दाव्यांवरती, अशा बोगस मुलाखतींवरती बिलकुल विश्वास ठेवू नका. आज संपूर्ण देशात मोदीजींच्या विरोधात, भाजपच्या विरोधात आक्रोश आहे, संताप आहे. हा रस्त्यावरती दिसत आहे. मोदी मीडिया जरी याच्यावरती हे झाकत असेल सगळं, तरी लोकांमधली ही अस्वस्थता, अल्टरनेटिव्ह मीडिया असेल किंवा आमच्यासारख्या सोशल मीडिया असेल, यूट्यूबर्स असेल, त्या माध्यमातून पुढे येते हे लक्षात ठेवा. आणि सावध राहा या भाजपपासून, एवढं थेट आवाहन करतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनेल जरूर बघा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि बघत राहा हा चॅनेल. एवढंच सांगतो आणि नमस्कार.